आज चाकणमध्ये शरद पवारांसोबत छगन भुजबळ एकत्र येत आहेत. याचा दुवा ठरला आहे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे. दादा, चर्चा आहे भुजबळ साहेबांची आणि शरद पवारांची सांगड तुम्ही घालून या कार्यक्रमाला बोलवले. एकाच वाक्यात प्रतिक्रिया द्यायची तर या चर्चेमध्ये कोणतंही तथ्य नाही. यात कोणतंही तथ्य नाही. एक सामाजिक कार्यक्रम आहे. महात्मा फुले सामाजिक संस्थेच्या वतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजकांनी दोघांनी निमंत्रण दिलं. दोघांनी निमंत्रणाचा स्वीकार केला आणि मला वाटतं या दोघांनी निमंत्रणाचा स्वीकार करणं हे महाराष्ट्राच्या परिपक्व राजकीय संस्कृतीचं दर्शन आहे की यामध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, मान्य भुजबळ साहेब असतील, या दोघांनी निमंत्रणाचा स्वीकार केला. याचे राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. अजित पवारांनाही निमंत्रण दिलं होतं. त्याच्याविषयीची मला सखोल माहिती नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही. कारण ते निमंत्रण देताना मी उपस्थितही नव्हतो किंवा या संदर्भातली कोणती प्रथमदर्शनी माहिती माझ्यापर्यंत नाही, त्यामुळे त्यावर अकारण भाष्य करणं योग्य नाही. ह्या दोन नेत्यांना एकत्र आणलं, मात्र अजित पवारांनी हा कार्यक्रम का टाळला? मला वाटतं की दादांचा जो काही विषय तो दादांना जर विचारला तर जास्त सोपं आहे हा प्रश्न. त्या प्रश्नाचं मी उगाच उत्तर देण्याचा काही अर्थ नाही आहे. मी वारंवार सांगतोय एक सामाजिक कार्यक्रम आहे, त्याच्यावर राजकीय टिप्पणी करणं, त्यावर राजकीय भाष्य करणं हे महाराष्ट्राच्या खरं तर सांस्कृतिक परंपरेला धरून नाही आहे. राजकीय एक संस्कृती आपल्याकडे आणि सामाजिक कार्यक्रमामध्येही आपण ती जपलेली पाहतो आहोत, त्यामुळे यावर राजकीय टिप्पणी करणं उचित नाही. खरं तर महात्मा फुलेंचा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा या पुतळ्याचं अनावरण आहे, सार्वजनिक कार्यक्रम आहे, तरी या कार्यक्रमाला येणं टाळणं आणि तेही अजित पवारांसारख्या नेत्याला आणि तेही पुण्यात. तेच वाटतं की दादांनी काय करावं किंवा दादांनी काय केलं आहे. मुळात ते महाराष्ट्रात आहेत का, ते पुण्यात आहेत का? ते पुण्यात असताना जर कार्यक्रम टाळला तर त्यावर चर्चा होऊ शकते. ते कदाचित उपलब्ध नसतील, त्यांचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम असतील, त्यांनी जाणीवपूर्वक टाळला आहे का याच्याविषयी माझ्याकडे काही माहिती नाही. पण असं असताना अकारण केवळ राजकीय विरोधक आहे म्हणून मी अजितदादांवर आरोपांची राळ का उठवावी, हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धरून नाही आहे. आयोजक ज्यावेळेस निमंत्रण द्यायला त्यांच्याकडे गेले त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं की शरद पवारांना तुम्ही पहिलं आमंत्रित केलं, मग माझ्याकडे आल्यात, मी येणार नाही. याविषयीची पुराव्यानिशी माहिती माझ्याकडे नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे, अनेक मंत्र्यांनी खाती स्वीकारली नाही. हा सगळा पेच काय आहे? म्हणजे राज्याच्या राजकारणात काही सत्तांतरणाची गणितं आहेत की पसंतीची खाती मिळाली नसावी? यामध्ये या प्रश्नाचं उत्तर खरं तर माननीय मुख्यमंत्री महोदय जास्त योग्य पद्धतीने देऊ शकतील. एक सर्वसाधारण निरीक्षण आहे की एवढं मोठं मॅन्डेट मिळाल्यानंतर सुद्धा जर अशा प्रकारची नाराजी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये असेल आणि सर्वसामान्य जनतेमध्ये मात्र कुठेही जल्लोष दिसत नाही आहे, अजूनही जल्लोष दिसत नाही. आज जवळपास महिना होत आला, खातेवाटप जाहीर होऊनही अनेक दिवस झाले, तरीसुद्धा मंत्रिमंडळाच्या कामकाजाला त्या धडाडीनं सुरुवात झाली आहे असंही आत्ता सकृतदर्शनी दिसत नाही आहे. आणि मग हे सगळं असल्यामुळे एकूणच निवडणूक प्रक्रियेविषयी सुद्धा अनेकांच्या मनाच्या अनेक शंका आहे. अशा शंकांना नक्कीच बळ मिळतं. अजितदादांच्या आईने ती शंका व्यक्त केली की अजित पवार आणि शरद पवारांनी कुठंतरी एकत्र यायला हवं, त्याचे काही संकेत आहेत काय? तर मला वाटतं या दोनचा जर वेगळा संबंध नाही. म्हणजे अजितदादांच्या मातोश्रींनी जी इच्छा व्यक्त केली ती कौटुंबिक भावनेतून ही इच्छा व्यक्त करणं ही मला वाटत नाही यामध्ये कुठलीही गैरबाब आहे. ही त्यांना वाटली, त्यांनी ती व्यक्त केली. पण त्यानंतर लगेच राजकीय घडामोडी तशाच घडतील असं इतकं सोपं जर राजकारण झालं तर काय म्हणावं. पण मला वाटतं की याचे पडसाद किंवा याचे परिणाम आहेत तर मला त्यामध्ये काही तथ्य असं वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं दोन पवारांनी एकत्र यावं? कौटुंबिक लेवलला याचं उत्तर वेगळं असतं, राजकीय लेवलला याचं उत्तर वेगळं असतं. कौटुंबिक लेवलला हा कुटुंबाचा निर्णय असू शकतो, पण राजकीय पातळीवर टिप्पणी करत असताना एकूण तब्बल 76 लाख मतदारांनी आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाला मतदान केलेलं आहे. त्यांनी एका विचारधारेच्या अनुषंगानं मतदान केलेलं आहे. त्यांनी कुणाच्या तरी बाजूनी मतदान केलं आहे, त्यांनी कुणाच्या तरी विरोधात मतदान केलं आहे. या 76 लाख मतदारांचा विचार हा सुद्धा गृहीत धरणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं ठिकठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांचा जो विचार आहे तो गृहीत धरणं तितकंच गरजेचं आहे. आणि यामुळं मला असं वाटतं की हे इतकं सोपं म्हणजे भातुकलीच्या खेळा इतकं सोपं जर आपण करायला गेलो तर हे इतकं सोपं नाही. या सगळ्यांचा विचार होणं, कार्यकर्त्यांच्या भावना काय त्या लक्षात घेणं, त्यानंतर आदरणीय पवारसाहेब योग्य तो निर्णय घेतील. शेवटचा प्रश्न, वाल्मिक कराडच्या ज्यावेळेस त्यांनी सरेंडर केलं तर ताफ्यात जी गाडी होती ही अजित पवारांची ताफ्यातली गाडी होती. अजित पवारांना या प्रकरणात ओढलं जाते का? मला वाटतं याचं
योग्य उत्तर मान्य मुख्यमंत्री महोदय देऊ शकतील, कारण गृह मंत्रालय त्यांच्याकडे चौकशी सुरू झालेली आहे आणि या चौकशीमध्ये ही एक सर्वसाधारण नागरिकांची अपेक्षा आहे की सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळायला हवा, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायला हवा आणि यामध्ये कोणीही आरोपी असेल, त्याचे कितीही लागेबांधे असले तरीसुद्धा अशा कोणत्याही आरोपीला पाठीशी घातलं जाऊ नये. यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण न आणता संतोष देशमुखांना न्याय मिळावा ही सर्वांची अपेक्षा आहे. आरोपींना पाठीशी घातलं जात नाही, मात्र आरोपींना मदत करणाऱ्या ज्या ह्या यंत्रणा आहेत ह्या कुठंतरी अजित पवारांपर्यंत जातात अशी एक चर्चा आहे, त्यातून ते आरोप केले जात आहेत. तुम्ही कसं पाहताय? मी तेच म्हटलं की हे जेव्हा तुम्ही ही शंका व्यक्त करता तेव्हा ती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांविषयी व्यक्त केली जाते आणि त्याचवेळी राज्याचं गृह मंत्रालय हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे असतं. त्यामुळे इतक्या जबाबदार पदाच्या व्यक्तीवर जर कुठले आरोप होत असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी करून या गोष्टींची शहानिशा व्हावी. नक्कीच वाल्मिक कराड प्रकरणामध्ये अजित पवारांचं ज्या पद्धतीने नाव येतं याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी घेऊन याचं दूध का दूध पाणी का पाणी करावं ही अपेक्षा डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चाकण, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.